झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, बदनामातील बदल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, बदनामातील बदल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ओ शासकों बात करो, बात करो बात होगी, ओ शासकों बात करो, बात करो बात करो, बात तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, बात तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा, नहीं देंगे तो छीन के लेंगे, छीन के लेंगे, छीन के लेंगे, छीन के लेंगे अपना हक, अपना हक, भूलो मत तुम अपना हक। महाराष्ट्र राज्य लिपिक वर्ग कर्मचारी संघटना जी आहे ती मागील 23 तारखेपासून जी आता 23 तारीख गेली त्या 23 तारखेपासून आंदोलन आम्ही असहकार आंदोलन सुरू केलं। तेव्हा आम्ही कामकाजामध्ये शासनाच्या कार्यालयामध्ये आम्ही थांबून कामकाज केले, परंतु शासनाला एक त्यावेळेस फक्त आम्ही इशारा दिला होता। मागील 3 दिवसापासून शासनाने कोणतीही आमची दखल घेतली नाही आणि 25 तारखेपासून आम्ही आता पूर्णपणे कामकाज बंद करून आणि कामकाजावर बहिष्कार केला आणि कार्यालयाच्या बाहेर आम्ही येऊन बसलेले आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की मागील अनेक वर्षापासून अनेक वेतन आयोगापासून लिपिक वर्गावर अन्याय झालेला आहे आणि लिपिक वर्ग हा शासनाचा कणा आहे। मागील अनेक वर्षापासून जो अन्याय आहे तो या अधिवेशनामध्ये शासनाने आमचा दूर करावा आणि आम्हाला न्याय द्यावा। प्रत्येक वेळी शासनाने वारंवार लिपिक वर्ग हा एवढा महत्त्वाचा विषय असल्यानंतर राज्य शासनाची मंत्रालयातील प्रत्येक फाईल जी आहे लिपिकाच्या हातूनच ती जाते। प्रत्येक काम असो, प्रत्येक शाखेतील काम असो, लेखा शाखा असो, महसूल शाखा असो, व्यवस्थापन शाखा असो किंवा इतर डिपार्टमेंट असो, लिपिकाशिवाय शासनाचे कोणतेही काम होत नाही आणि शासनाचे माकड हाळ आज हे मोडलेले आहे। आमची शासनाला एकच विनंती आहे की या शासनाच्या कण्याला त्यांनी व्यवस्थित पुन्हा सुधारून घ्यावे आणि आमची वेतन त्रुटी दूर करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची शासनाकडे मागणी आहे। आणि या मागणीकरताच आम्ही आजपासून कामकाज हे पूर्णपणे बंद केलेले आहे। महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जलसंपदा विभागातील प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यालयाच्या बाहेर आमचे लिपिक वर्ग हे कार्यालयाच्या बाहेर थांबले आहेत। मंत्रालयात सुद्धा हा संप चालू आहे। अमरावतीला, नागपूरला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा संप सुरू आहे। राज्यपाल असल्यामुळे आम्हाला शासनाकडे आशा आहे की या अधिवेशनामुळे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय सचिव साहेब हे लिपिक वर्गाची जी मागणी आहे ती पूर्ण करतील आणि आम्हाला न्याय देतील। आमची त्यांना कळकळीची विनंती आहे की लिपिक वर्ग जो आहे त्यांना न्याय द्यावा, एवढंच आमचं शासनाकडे मागणी आहे।